तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात पोहोचलेत। फडणवीस यांच्याकडून विमानतळावर अमित शहा यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। अण्णाभाऊ साठे जयंती निमित्तानं अमित शहा सारसबाग इथल्या चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन देखील करण्याकरता उपस्थित राहतील। या सगळ्याविषयी बोलण्याकरता बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, 9:34 झालेली आहेत। पुढच्या काही तासात मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे। काय काय घडतंय त्या पार्श्वभूमीवर? नक्कीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री पुण्यात मुक्कामी आलेले आहेत आणि आता 2 तासांनी त्यांचे नियोजित जे कार्यक्रम आहेत ते सुरू होणार आहेत। 11 वाजता जे आहे ते पूर्णाकृती अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। त्यांच्यासोबत इथले स्थानिक नेते सुद्धा असणार आहेत। त्यानंतर ते लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, ज्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने अमित शहा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे। मात्र त्या अगोदर जे आहे ते पुणे शहरात काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिलेला होता। त्या पार्श्वभूमीवर अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांची जी आहे ती धरपकड पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे। मात्र काँग्रेसने आता इशारा दिलेला आहे की जोपर्यंत अमित शहा या शहराच्या बाहेर जात नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि आम्ही कुठलाही आमचा आवाज दाबला गेला तर आम्ही आंदोलन करणार, अशी भूमिका काँग्रेस शहराध्यक्षांनी स्पष्ट केली आहे। तर भाजपाकडून सुद्धा जशास तसं प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीने भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये आता पाहायला मिळत आहेत आणि आंदोलन कुठं होऊ नये याची दक्षता जी आहे ती पुणे पोलिसांकडून घेण्यात येते। मात्र अमित शहा यांचा जो दौरा आहे त्या दौऱ्यामध्ये आता थोड्या वेळानंतर जे आहे ते सुनेत्रा पवार या अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर हे सगळे तिन्ही नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 12 वाजताच्या जे लोकमान्य टिळक पुरस्कार आहे त्या पुरस्काराला उपस्थित राहतील आणि हा कार्यक्रम होणार आहे। अशा पद्धतीने अवघ्या 1.5-2 तासामध्ये हा संपूर्ण दौऱ्याला आता सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे आंदोलन कुठे होणे याची दक्षता घेण्यासाठी प्रशासनावर मात्र मोठा ताण जो आहे तो शहरात पाहायला मिळतोय। लागू बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।